तुम्ही कितलं बी कमाडा, तुम्हाला बंगला 35 लाखना राहू द्या, तुम्हाला बंगला 40 लाखना राहू द्या, तुमले सगळासले मना घरना समोर जेवाने मन घरच मशानभूमी आहे ना. तुमले सगळासले मना घरना समोर जेवाने माले बितट जेवाने. आपलं घर ते आपलं घर आहे नाही. म्हणून रात्री झोपताना एकच विचार, आपले सगळासले विनय महाराजना घरना समोर जावाने मग झोपानं. काय पैसा सोबत येत नाही, भ्रमात राहू नका. चांगला चांगला पैसा वाला मातीमा गाडाई घ्या. पैसा 1 रुपया सुद्धा सोबत येत नाही. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गय, महाराज आम्हाला देवाच्या वचनाची गरज नाहीये, आम्हाला संतांच्या वचनाची गरज नाहीये, आमच्याकडे अफाट पैसा आहे, आम्ही पैशाने सगळं विकत घेऊ शकतो. पण ऐका, बंगला 35 लाखाचा आहे, त्या 35 लाखाच्या बंगल्यामध्ये 5-6 बेडरूम आहेत, प्रत्येक बेडरूम मध्ये 5-6 हजारचा पलंग आहे, प्रत्येक पलंगावर 5-6 हजाराची गादी आहे. 35 लाखाचा बंगला, 5-6 बेडरूम, 5-6 हजाराची गादी. पण खरं सांगा, त्या 35 लाखाच्या बंगल्यातून त्या 5 हजाराच्या गादीवर पडल्या झोप लागते का? रातले घरमा मांजरने बी उडी मारी. गेले वाटणं चोरू नका काय असं सुख नाही. मग सुखी कोण आहे? जो दिवसाला 500-600 रुपये रोज कमवतोय, जो दिवसाला 500-600 रुपये रोज कमवतोय, संध्याकाळी चटणी भाकर खातोय आणि या जमिनीवर पडल्या ज्याचा लगेच डोळा लागतोय, तो या कलियुगातला सगळ्यात सुखी आहे. माय बापा हो, त्या कलियुगामध्ये पैशाने सुखाची अनुभूती नाही गड्या. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, महाराज आम्ही पैशाने सगळं विकत घेऊ शकतो, पण मनातला ग काढून टाका. संतांच्या संगतीशिवाय जीवाला सुखाची अनुभूती नाही, देवाच्या प्राप्तीशिवाय जीवाला सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, जेने विन जीवा सुख नोये. पैशाने काहीच येत नाही, म्हणून पैसा जरूर कमवा. संसाराकरता पैसा जरूर लागतो, पण संसार करताना 24 तासापैकी 1 तास दररोज माझ्या देवाकरता द्या. त्या 1 तासाचं फळ या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि देवाकडे आपल्याला काही मागावं लागणार नाही. माय बापा दिल न मागता भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला सगळं देतो, मागण्याची गरज नाही. पण बऱ्याच लोकांना मागण्याची सवय पडली. जिबू देणारा उदार आहे, तो विटेवर उभा आहे, तो उदार आहे, तो देण्याकरता समर्थ आहे, पण मागणाऱ्याने बी काहीतरी उचित मागितलं पाहिजे. ऐका, एकाला देव प्रसन्न झाला, एकाला देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं माग, तुला काय मागायचं. आता मागणारा हुशार पाहिजे असं सांगतो मी. देव प्रसन्न झाला, माग तुला काय मागायचंय. त्याने सांगितलं, देवा माझ्या घरी माझी पत्नी आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत, एक काम करा मी तिघांना विचारतो, उद्या परत या. देव म्हणे काय हरकत नाही, उद्या येतो. भगवान परमात्मा ठरल्याप्रमाणे पुन्हा आले आणि सांगितलं मग तुला काय मागायचं. हा आदल्या दिवशी घरी गेला, आपल्या आईकडे गेला, आईला सांगितलं आई देव मला प्रसन्न आहे, माग तुझ्या करता काय मागू. आईने सांगितलं बाळा दोघं द्वाने अंध आहे, दिसत नाही, घरामध्ये सुना आहेत, सुना त्रास देतात, म्हणून माझ्या करता देवाकडे डोळे मागून घे. म्हणे काय हरकत नाही. आपल्या वडिलांकडे गेला, विचारलं पिताश्री मला देव प्रसन्न आहे, सांगा तुमच्याकरता काय मागू. वडिलांनी सांगितलं बेटा 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये, सकाळी मिळतं संध्याकाळी मिळत नाही, संध्याकाळी मिळतं सकाळी मिळत नाही. एक काम कर, आपल्या सर्वांसाठी देवाकडे सोनं मागून घे. आईनं काय सांगितलं डोळे, बापानं काय सांगितलं सोनं. राहिली फक्त पत्नी. पत्नीकडे गेला, सांगितलं मला देव प्रसन्न आहे, सांग तुझ्याकरता देवाकडे काय मागू. पत्नीने सांगावा आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली, अजून आपल्याला संपत्ती नाही, संतती नाही, देवाला सांगा आपल्यासाठी एक मुलगा. म्हणे काय हरकत नाही. त्याला प्रश्न पडला, देव आपल्या किती मागण्या मान्य करतो आपल्याला माहिती नाही, पण आईने डोळे मागितले, वडिलांनी सोनं मागितलं आणि स्वतःच्या पत्नीने आपल्यासाठी एक मुलगा मागितला. झोपी गेला विचारामध्ये. सकाळी उठला, देव पुन्हा आले. देवाने विचारलं सांग तुला काय पाहिजे. याने विचारलं देवा तुम्ही माझ्या किती मागण्या मान्य कराल.
देवाने सांगितलं म्हणे एका दमात तुला जेवढं पाहिजे तेवढं माग, थांबायचं. एका दमात तू किती माग, 5 माग, 6 माग, 7 माग, सगळ्या मागण्या तुझ्या मान्य करतो, पण मध्ये थांबायचं आणि स्पॉज घ्यायचा. म्हणे काय हरकत नाही देवा. म्हणे देवा एकच करा, मला एकच पाहिजे. माझ्या आईला तिच्या उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाण्यामध्ये तिचा नातू खेळवायचा आहे, एवढंच दे. समजलं नाही? सकाळी 10 ते 12 कालानं कीर्तन आहे, जेवण आहे, जेवानं घर जावानं. जास्त डोकाले ताण देवाना नाही. मस्त जेवण आहे, बुंदी नाही शिरा आहे. बेत बुंदी ना होता, पण थांबी घ्या तो काही कारण असतो. ऐका चला काय सांगितलं. देवा माझ्या आईला तिच्या उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाण्यामध्ये तिचा नातू खेळवायचा आहे. आईला डोळे मागितले उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाण्यामध्ये, बापा करता सोनं आणि आईचा नातू खेळवायचा आहे बायको करता. मागणारा हुशार होता म्हणून देवाला द्यावं. पण देवकडे आता सध्या कोणी बी काही मागस माडी, कोणी बी काही बी. एक जण लगन जमेनी लगन, आता लगन जमत नाही, मग त्याला बायको मागा नाही, त्याने कोणाकडे जायला पाहिजे. जिबू एकदम प्रांजळ बताकल सांगा, लगन जमी राहणार नाही, त्याला बायको पाहिजे, त्याने कोणाकडे जायला पाहिजे. मामाना घर. आता मामा आता एकदम, आता इकडे मामा आहे, तुम्ही मामाच आहेत. गणपती बाप्पाकडे गेला असता, 2 पत्नी आहे, रिद्धी आणि सिद्धी. गणपती बाप्पा दिला असता आशीर्वाद, बाप तथा लवकर जमल. हा पट्ट्या हनुमानकडे घ्या. मंदिर मधला हनुमान हे नका द्या बाबा, नका दाखवू तुम्ही. तो मंदिर मधला हनुमान, तो मामा आठी म्हटलं आता काय करू आता ते नाव. ऐका हनुमंताकडे गेला. हनुमंत लग्न जमत नाही, लग्न करता बायको मिळू दे. हनुमान म्हणे अख्खं आयुष्यभर शेंदूर लई बटले, तुला कथेन देऊ. बर एकाची पत्नी हरवली, पत्नी बायको हरवली. मतलब बायको हरवल्यानंतर कुणाकडे जायला पाहिजे. माझी बायको शोधून द्या बा. हो रामकडे गया. रामले म्हणे रामजी माझी पत्नी हरवली, पत्नी शोधून द्या. राम म्हणे भाऊ म्हणे हनुमाननी शोधी द्याले, मी तुनी कथाही शोधी देऊ. सीता मातेचा शोध हनुमंताने घेतला होता ना. कोणाकडे काय मागितलं पाहिजे. देवाकडे मागताना उचित मागा. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे, महाराज तुकोबाने देवाकडे का मागावं, किंवा तुकोबांना देवाकडे मागण्याची गरज पडावी का. संतांनी देवाकडे मुळीच मागू नये, संतांना मागण्याची गरज नाही. मग तुकोबांनी का देवाकडे मागावं, हा अभंग निर्माण होण्याचं कारण काय. तुकोबांनी देवाकडे कधीच मागू नये. अट्टहास तुकोबांनी देवाकडे कधीच करू नये. माय बापा 18 विश्व दारिद्र्य माझ्या तुकोबांच्या घरामध्ये होतं. स्वतःची पत्नी अन्न करता गेली, दुसरी केली कर्कशा मिळाली. जाडोणी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावाने माझ्या तुकोबांनी शून्य घातला, पण देवाकडे काहीच मागितलं नाही. माय बाप स्वतःची पहिली पत्नी अन्न करता गेली, दुसरी म्हणजे कर्कशा मिळाली तुकोबांना. ऐका वयाच्या 10व्या वर्षी माझ्या तुकोबांच्या आयुष्याला सुरुवात आहे. माय बाप तुकोबांच्या जीवनामध्ये 2 लग्न झाली. पहिली पत्नी आजारपणाने गेली, दुसरी केली कर्कशा मिळाली. पण कर्कशा पत्नी मिळाल्यानंतर सुद्धा तुकोबाने परमार्थ कधी सोडला नाही. काय होतं माझ्या तुकोबांकडे, फुटकाची विना त्याला 2 तारा घाली. हेर झाला पंढरीच्या एकेकाळी स्वतःच्या पत्नीनं म्हणावं, माझे आई बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. भिकारी म्हटलं भिकारी कोणाला, कोणले, तुकाराम महाराजांना. म्हणजे कोणले, बायकोनी नवराले भिकारी. आता म्हणे फक्त एकच इच्छा आहे, सकाळ जण तुम्ही सगळा मना काकाले, मना भाऊले, मना बापले भिकारी म्हणले का. फक्त सकाळ 10 ते 12 कालाना कीर्तन आपला गावा होणारच नाही. तुमने बट असण्यापेक्षा अंगण माहिती डायरेक्ट. पण भिकारी म्हटल्यानंतर माझ्या तुकोबाने उत्तर दिलं, तुका म्हणे कांता
ऐसे न बोलावे, शरण ते जावे विठोबासी. तुकोबाने पत्नीला सांगावं, कांता म्हणजे पत्नी असं बोलू नको, त्या भगवंताला शरण जा. शिवीगाळ केली प्रसंगी माझ्या तुकोबांच्या धर्मपत्नीने आईसाहेब जिजाऊने तुकोबांना, पण तुकोबाने कधीच देवाला दोष दिला. ऐका, काय नव्हतं माझ्या तुकोबांकडे. ऐका, मी नेहमी सांगतो, गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माणसाने कधीच मातू नये. माय बाप, काय होतं माझ्या तुकोबांकडे? सगळं होतं. 18 विश्व दारिद्र्य माझ्या तुकोबानंतर भोगावं लागलं. गावाची सावकारकी माझ्या तुकोबांकडे होती, गावाची पाटीलकी माझ्या तुकोबांकडे होती, स्वतःच्या किराणा मालाचं दुकान जगद्गुरु तुकोबांचं होतं. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देऊचे सावकार होते. लोकांना तुकोबानं अनेक पटीनं पैसा वाटलेला होता. पण दुष्काळामध्ये माझ्या तुकोबांनी वाटलेलं कर्ज, त्याची लिखावट एका वहीमध्ये करून ठेवलेली होती. ती वही तुकोबांनी इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवून दिली, लोकांचं कर्ज माफ केलं. मायबापावर आता शासन म्हणतं आम्ही कर्ज माफ करतो, पण त्याही काळामध्ये माझ्या तुकोबांनी अगोदर सर्वांना कर्जमाफी केलेली होती. मायबापावर हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबांचा होता. आई, गावाची सावकारकी तुकोबांकडे, गावाची पाटीलकी तुकोबांकडे. पण असा काळ आला, कोपला पाटील गावीची लोक, आता मज भीक कोण वाडी. लोकांना तुकोबांना खाण्याकरता देऊ नये. माय बापा, श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबाराय 18 विश्व दारिद्र्य भोगतायत. म्हणून मी नेहमी सांगतो, गरिबीमध्ये माणसाने लाजू नये आणि श्रीमंतीमध्ये माणसाने उत्तमात करू नये. आयुष्याचा फासा कधी बदलेल सांगता येत नाही. माय बापा, कधीच नाही. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी तू राहे. जे देवाने दिलंय त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही समाधानी राहिलं पाहिजे. समाधानी राहिलं पाहिजे. तुकोबांच्या अंतःकरणामध्ये समाधान होतं. कधीच देवाला प्रपंचाविषयी दोष दिला नाही. आणि आई साहेब जिजाऊनी एका फाटक्या लुगड्यावर माझ्या तुकोबाचा संसार केला. दररोज शिव्या द्यायच्या तुकोबाला, दररोज देवाला शिव्या द्यायच्या. एकच लुगडं होतं तुकोबाच्या पत्नीकडे, एकच. जर ते फाटलं तर त्याला पुन्हा ठिगळ लावायचं आणि ते वापरायचं. फाटलं पुन्हा ठिगळ लावायचं आणि ते वापरायचं. एका फाटक्या लुगड्यावर संसार केला, पण कधीच तुकोबाकडे संसाराविषयी वल्गना केली नाही. आमनं कपाट उडत बद साड्या पडतीस, तरी आमने अपेक्षा राहिला जे साडीने. अशी आपली परिस्थिती आहे. एकच लुगडं होत, एकच. पण कधीच तुकोबांना संसाराविषयी वल्गना आई साहेब जिजाऊंनी केली नाही. दररोज शिव्या द्यायच्या, पण एक नियम होता माझ्या आई साहेबाच्या अंतःकरणामध्ये. जोपर्यंत तुकोबा अन्नाचा घास पोटामध्ये घेत नाही ना, तोपर्यंत आई साहेब जिजाऊ अन्नाचा घास एकही पोटामध्ये घेत नव्हता. हा नित्य नियम होता. पण माहिती नसावं तुकोबा कुठल्या डोंगरावर भजनाला गेले, भामचंद्र डोंगरावर गेले की भंडारा डोंगरावर गेले, आई साहेब जिजाऊला माहिती नसावं. सकाळी उठावं, भाकरी टाकाव्या, चटणी घ्यावी, तेल घ्यावं, ती भाकराची टोपली डोक्यावर घ्यावी आणि भामचंद्र डोंगराच्या कडेला यावं. त्या कडेला खाली वाकावं, त्या मातीला कान लावावा. जर त्या मातीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला तर त्या रस्त्यानं आई साहेबांना तुकोबाला भाकरी देण्याकरता जावं. एवढा अधिकार होता माझ्या देऊंच्या तुकोबांचा. माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. माय बापा हो, त्या मातीच्या कणातून आवाज यायचा, श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आई साहेब जिजाऊ त्या मातीला स्पर्श करायच्या, कान लावायच्या आणि त्या रस्त्यानं जायच्या आणि तुकोबाला जीव घालायचा आणि मग स्वतःच्या पोटामध्ये अन्नाचा कण गायचा. हा नित्य नियम होता. एके दिवशी आई साहेब जिजाऊने भाकरीची टोपली घेतली, भंडारा डोंगराच्या रस्त्याला आले, मातीला कान लावला, विठ्ठल विठ्ठल दोन्ही आला, रस्त्याने जायला निघाले. रस्त्याने जाता जाता पायामध्ये काटा मुडला आणि पायातला काटा काढण्याकरता या विटेवरच्या बापानं बघितलं. 28 युगापासून तुमचा आमचा सांभाळ करणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याने बघितलं आईसाहेबाच्या पायामध्ये काटा मुडलाय. त्या पांडुरंगाने विटेवरून उडी घेतली, एका गुराख्याचं वेश घेतलं, त्या मायेजवळ आला आणि त्या मायेच्या पायातला काटा माझ्या भगवंताने काढला. हा आई साहेब जिजाऊचा अधिकार होता. माय बापा हो, ऐका, काटा काढताना आम्ही पायातून काटा काढताना पहिले काय करतो? कमळामाई काय करतो आपण पहिले? कमळामाई जवळ बसले आज, मग तेच सापडी घे. बरोबर आहे ते, बरंच आहे, बोलायला कोणतरी पाहिजे बुवा. असं काय करतो आपण? बोटाला थुंक लावतो आणि मग पायाला स्पर्श करतो.
माझ्या भगवंताने तेच केलं. स्वतःच्या बोटाला स्पर्श केला आणि मग आई साहेबाच्या पायाला हा बोट लावला. त्या आई साहेबाच्या पायाची माती या विटेवरच्या भगवंताने खाल्ली. विचार करा त्या मायचा अधिकार काय असेल. माय बापा जरी शिव्या द्यायच्या देवाला, दररोज तुकोबाला शिव्या, पण त्या मायच्या पायातला काटा काढण्याकरता विटेवरचा भगवान परमात्मा गुऱ्याखाचं वेश घेतो आणि त्या मायेच्या पायातला काटा काढतो. हा आई साहेब जिजाऊचा अधिकार होता. ऐका, 14 वर्ष उर्मिला दारामध्ये ताट घेऊन उभी होती. 14 वर्ष रामजींनी सांगितलं, भैया वनवासा करता येऊ नका, नववधू घरामध्ये आहे. लक्ष्मणाने सांगितलं, भैया जिथे राम तिथे लक्ष्मण. असू द्या, जरी माझं नवीन लग्न झालंय ना तरी मला वनवासामध्ये यायचंय. द्वारामध्ये उर्मिलाने स्वयंपाक केला, द्वारामध्ये ताट आणला आणि आपल्या पतीला सांगितलं, ऐका मी तुम्हाला अडवत नाही, वनवासा करता जरूर जा, पण एकच विनंती करते, माझ्या हाताचा एक घास खाऊन जा. लक्ष्मणाने सांगितलं, नाही, तुझ्या हाताचा एकही घास खाऊ शकत नाही. निघून गेले वनवासा करता. एकही घास आपल्या पत्नीच्या हाताचा खाल्ला नाही आणि न जाणो लक्ष्मणाने त्या दिवशी जर उर्मिलाच्या हाताचा एकही घास खाल्ला असता तर रावणाचा मुलगा इंद्रजित मारलाच गेला नसता. कारण त्याला वरदान होतं, जेणे कोणे आपल्या पतीच्या हाताचा एकही घास, पत्नीच्या हाताचा एकही घास खाल्लेला नसेल त्याच्याच हाताने रावणाचा मुलगा इंद्रजित मारला जाणार होता. लक्ष्मणाने एकही घास खाल्ला नाही. पण 14 वर्ष ईश्वर काका दारामध्ये उर्मिला ताट घेऊन लक्ष्मणाची वाट पाहत होती. किती वर्ष? 14 वर्ष. आतेन्या उर्मिला, जर लक्ष्मण सातना आत घरमावू ना तर तुले जेवाले बेटी, नाही तर मना भांडा कुंडा धुई चुईसन शिकामा टांगाय जातील, तू तथाच मर. तू ना आमले काहीच सांगू नको. 14 वर्ष वाट बघितली उर्मिलाने. 14 वर्ष. माय बापू, आई साहेब जिजाऊंचा अधिकार तोच होता. दररोज माझ्या तुकोबांच्या पोटामध्ये अन्नाचा कण टाकल्याशिवाय जेवण करत नव्हत्या. म्हणून विटेवरच्या देवाला यावं लागलं आणि माझ्या आई साहेब जिजाऊंच्या पायातला काटा काढावा लागला. माय बाबा, हा माझ्या जगद्गुरु तुकोबांचा अधिकार होता. ज्या यमाचं नाव घेतल्यानंतर तुम्ही आम्ही थरथर कापतो ना, तो यम माझ्या तुकोबाचं नाव घेतल्यानंतर थरथर कापायचा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम सुद्धा माझ्या तुकोबाला घाबरायचा. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुकोबांच्या घरी यम काम करत होता. माझ्या जगद्गुरु तुकोबांचा अधिकार होता. माय बापू, सगळं होतं तुकोबांच्या जीवनामध्ये, सगळं होतं. पण तुकोबाने कधीच देवाकडे काहीच मागितलं नाही. आपल्याकडे बी सर्व आहे, पण तरी आपण दररोज देवाकडे काही ना काही मागतो, दररोज मागतो. मी तर ह्या मताचा आहे, देवाच्या मंदिरात पाया पडायला तुम्ही जर जात असाल तर देवाकडे काहीच मागू नका. देवाच्या मंदिरात पाया पडायला जायचं असेल तर देवाला एकच सांगा, देवा तू आम्हाला सर्व काही दिलंय म्हणून आम्ही तुझ्या दरबारामध्ये दररोज पाया पडण्याकरता येतोय, मागण्याकरता कधीच जाऊ नका. भगवंताने तुम्हा आम्हाला न मागता हा नरदेव दिलाय. आपण देवाकडे नरदेव मागायला गेलो, न मागता दिला. आपण देवाकडे मागायला गेलो का? नाही मागायला गेलो. न मागता देवाने तुम्हा आम्हाला नरदेव दिला. दुर्लभातला दुर्लभ नरदेव देवाने तुम्हा आम्हाला दिला. देह दुर्लभ जाना, 100 वर्षाची गणना. अल्प आयुष्य मानव देह, 100 गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. अल्प आयुष्य, दुर्लभातला दुर्लभ नरदेव तुम्हा आम्हाला देवाने दिलाय. आयुष्य जात आहे पहा. आपलं आयुष्य एक दिवसाने कमी होतंय माय बापा हो. आणि सांगितलं नाथबाबांनी, जर दुर्लभातला दुर्लभ नरदेव तुम्हा आम्हाला मिळाला असेल तर काय करायचं? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही कधी मधी म्हणा. पण काय म्हणा मामा,
कधी मधी म्हणा, दररोज म्हणू नका. दररोज वासुदेव वासुदेव म्हणा. आपलं पुण्य जास्त वेगांचा आताच आपले देव लागेल. आपण काय करणार?